मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। जर सामना विजय करून दिला तर युवा उद्योजक सागरभाऊ डुकरे यांच्याकडून 1111 रुपयाचं प्राइज देखील असणार आहे। गोलंदाज सज्ज होतोय दीपक किरण साडी बिग हिट आहे मित्रांनो। सामना संपलेला नाहीये, चेंडू पाठवला मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर आहे, खिलाडी के मस्तक पे दस्तक, 6 रन। ही मर्द मराठ्याची जात, छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। शिवतेज ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय पप्पू शेठ गडगे आणि मित्र परिवार आळेफाटा यांचा दणदणीत षटका। आणि या षटकाराच्या रूपाने मात्र धावफलक वाढलाय, संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचली 49, 5 चेंडू 23 धावा। जिंदगी तो खाब है तो मंजिल है तो फालसे है तो रास्ते है, मुश्किल है तो हौसले है। आणि फाइटिंग अभी मैदान के अंदर जारी है। किरण खोबरे पहिल्या चेंडूवरती बरसलाय, पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर दीपक गायकवाड। हा चेंडू लागोपाठचा दुसरा, किरण खोबरे लागोपाठचा दुसरा सिक्सर, बिग हिट। ही मर्द मराठ्याची जात, छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। शिवतेज ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय पप्पू शेठ गडगे आणि दरम्यानच्या काळामध्ये सन्मानित श्री गोविंददादा बोरचडे आपण देखील उपस्थित झालात, आपले देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे सन्मानित श्री बाबाजी उमाजी घोडे पाटील यांच्या वतीने आपल्या ज्युनियर प्रीमियर लीग साठी 1200 रुपयांची देणगी जमा झाली, त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत, हार्दिक आभार। या ठिकाणी सन्मानित श्री गोविंददादा बोरचडे यांना आपण आपल्या ज्युनियर प्रीमियर लीगच्या वतीने सन्मानित करतोय। हा सन्मान आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। साहेबांना विनंती असेल आपण गोविंददादांना सन्मानित करायचा। धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला हे 2 षटकार आवडले असतील तर एकदा किरण खोबरेसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया। सामन्याची रंगत मात्र वाढवणारा खेळाडू किरण खोबरे इथे मात्र आक्रमण करतोय, दीपक गायकवाडवरती आक्रमण आहे। समीकरण एकदा पण पाहू, चेंडू शिल्लक राहिले ते मात्र 4 आणि 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत, 17 धावा। 2013 साल निमगाव सभा विरुद्ध पारगाव, 4 चेंडू 17 आणि त्यानंतर संतोष नलवडेने सरफराज पिंजरीला फायनल मॅचला 2 षटकार खेळले होते। आज 2 षटकार आलेत, याच्यानंतर अजून षटकार येणार का? इथे कोणता संघ मेगा फायनल जाऊन पोहोचणार आहे ते मात्र पाहायचंय। 4 चेंडू आणि 17 धावा। दीपक तयार, रिवर्स रिवर्स रिवर्स, चेंडू बसते सीमारेषेच्या बाहेर, 4 रन, चौकार। क्रिकेटचा रंगलाय थरार, हॉटेल समाधान प्युअर व्हेज आणि हॉटेल मेजवानी प्युअर नॉन व्हेज निमगाव सावा। प्रोप्रायटर महेश शेठ पटाडे, श्रीकांत शेठ डोंगरे आणि सागर शेठ गायकवाड यांच्या वतीने खणखणीत चौकार। मित्रांनो, समीकरण आलंय, शेवटच्या 3 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा। मराठीमध्ये एक म्हण आहे, 3 13 आणि 9 12, पण ही म्हण इथं लागू होणार नाही, कोणाचं अजिबात नुकसान होणार नाही। इथं फक्त आनंद आहे, इथं फक्त उत्साह आहे, इथं फक्त समाधान आहे, कारण वातावरण छान आहे। इथे मात्र बनवायचे आहेत राहिलेल्या 3 चेंडूमध्ये 13 धावा आहेत। किरण खोबरे आक्रमक होताना पाहायला मिळतोय। दीपक तयार, दीपक गायकवाड आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये आता व्हेरिएशन आणतोय का, कमबॅक करतोय की काय, परंतु किरण खोबरे मैदानाच्या आतमध्ये बरसतोय। फुलटा चेंडू लॉंगॉनला खेळला, शतरक्षण ठिकाणी शतरक्षण करताना पाहायला मिळाले, शतरक्षण सुरेख आहे, धावाची संधी, इथे इथे 2 धावा, इथे 2 धावा आहेत। दिन दहाडे मैदान केंद्र केवी चुरी अनिकेत, दिवसा ढवळा धावा चोरल्यात कुणा पुढे, लोकांसमोर नाही। आज पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी सुद्धा उपस्थित झाले आणि त्यांच्या समोर धावा चोरलेली गोष्ट नेहमीच चांगली आहे। क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये धावा चोरणं चांगले, कोणी जर स्वभाव चांगला असेल तर त्याचं मन चोरणं चांगलं आहे। गोविंद दादा इथं 2 धावा चोरल्या गेल्यात आणि इथे या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 61 वरती। चेंडू बाकी राहिले 2 आणि बनवायच्या आहेत 11 धावा, 2 गेंदे 11 रन। दीपक तयार आहे, समोरच्या बाजूला फलंदाज किरण खोबरे, 2 गेंदे 11 रन। इथे गोलंदाज थांबला, रेड बॉल। हॅलो, आपल्या ज्युनियर प्रीमियर लीग साठी सन्मानित श्री गोविंददादा बोरचडे यांच्याकडून 5001 रुपयाची देणगी जमा झाली आहे, त्यांचं देखील ज्युनियर प्रीमियर लीगच्या वतीनं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक आभार, धन्यवाद भाऊ। शेवटचे 2 चेंडू आणि बनवायचे आहेत 11 धावा। दीपक टू किरण, इथे बिग हिट और ये 6 रन,
और ये चरण ही मर्द मराठ्याची जात. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिवतेज ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय पप्पू शेठ गडगे आणि मित्र परिवार आळेफाटा यांचा दणदणीत षटका. जर सामना जिंकून दिला तर 10,000 रुपयाचं बक्षीस राहील विनय कुंडे यांच्या वतीने किरण खोबरेला. 10,000 रुपयाचं बक्षीस. जर इथे संघ जिंकला तर किरण खोबरेला 10,000 रुपये मिळणार आहेत. अजून एक मित्रांनो, पारितोषिक आलंय सर. बागडेश्वर फायटर बागडी सागोरी हा जर संघ जिंकला तर राम शिंदेदाजी यांच्याकडून 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. क्या बात आहे. बक्षिसांची खैरात आहे आणि इथं आपल्याला पाहिजे. मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी वाजूया. क्या बात आहे. बेहतरीन. इकडे बोला. षटकार मारला तर 2,000चं प्राइज. सिद्धार्थ भाऊ गोफणे यांच्या वतीने 2,000चं प्राइज राहणार आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र एक घणासान मुकाबला. शेवटचा एक चेंडू 5 धावा. और ये चरण किरण खोबरे आणि किरण खोबरे बेहतरीन स्ट्रोक. एकदा किरण खोबऱ्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. काय फलंदाजी केली.